नमस्कार, आपण पाहताय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्या सोबत. मी आहे सलीम खदीम. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहूया पुढील बातम्या. मुंबई महानगरपालिकेच्या ई-वॉर्ड अंतर्गत होणारा रस्त्याचा बांधकामासंदर्भात. मुंबई रस्त्याचे नवीन बांधकामात करत असताना तुच्छ दर्जाचे काम केल्याबद्दल कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी कडक निर्देश दिले असून सुद्धा ठेकेदारांचे मनमानी कारभार. माझगाव येथील चापसी भीमजी रोड येथील रस्त्याचे बांधकाम सुरू असतानाच पालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे किंवा तुच्छ दर्जाचे काम केल्यास कंत्राटदारांना दंड ठोठावला जातो. उदाहरणार्थ, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी एका ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला 50 लाखांचा दंड ठोठावलेला होता. रस्त्याचे काम उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. निकृष्ट दर्जाचे रस्ते म्हणजे नागरिकांच्या जीविताशी तडजोड आहे, असा कडक इशारा महापौर यांनी दिला आहे. पालिकेच्या नियमांची अंमलबजावणी न केल्यास कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या नियमांमध्ये विशिष्ट कलमांचा समावेश असतो. या संदर्भात महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या नियमांमध्ये कलम क्रमांक 9, 11, 12 आणि 13 यांचा समावेश आहे. या कलमांनुसार कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी पालिका दंड, काम काढून घेणे किंवा ब्लॅकलिस्ट करणे यांसारख्या कारवाया करू शकते. पालिकेच्या नियमांतर्गत कारवाई करू शकतात, परंतु या ठिकाणी कोणतीही अजूनपर्यंत कारवाई केली गेलेली नाही. परंतु कंत्राटदारांनी, आपण पाहू शकता, रॅबिट या ठिकाणी कालवून झालेल्या रस्त्याची दुरावस्था, त्याची दुरुस्ती करण्याचं काम केलेलं आहे. पण गटाराच्या तोंडावर सगळे रॅबिट तसेच सोडले गेलेले आहेत. पाऊस कधीही पडू शकतो. आजच्या तारखेमध्ये कधीही पाऊस पडतो आणि अशा वेळी ते सगळं रॅबिट गटारात जाऊन गटर चोकअप होऊ शकते. म्हणजे पाणी तुंबण्याची शक्यता कुठेही टाळता येणार नाही. आपण पाहू शकता याच ठिकाणी तो खड्डा होता ज्याला भरण्याचं काम केले गेलेलं आहे थातूर पद्धतीने. आणि हे आपण आपल्या स्क्रीनवर पाहताय. सध्या रस्त्याची अवस्था पूर्णपणे त्या रस्त्याला दुरुस्त केले गेलेले नाहीये. परंतु मुंबई महानगरपालिका आणि रस्ते विभाग याच्यावर कारवाई करणार का, नेमका असा प्रश्न या ठिकाणी समाजसेवकाकडनं केला जात आहे.